एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना फटका बसण्याची आता बातमी समोर येते। एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याकरता हा निर्णय घेतला जातोय, पण याचा फटका कोकणात गणेशोत्सवाकरता जाणाऱ्या कोकणवासियांना बसणार आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवाढ केल्यानं कोकणवासीय नाराज आहेत। गट आरक्षण करणाऱ्या मंडळाकडून आंदोलन करण्याचा आता इशारा सुद्धा देण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, ऐन गणेशोत्सवादरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे, याचा फटका मोठ्या प्रमाणावर कोकणवासियांना बसेल। निश्चितच लागवी दरवर्षी अशा प्रकारे जे चाकरमानी कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जातात त्यांच्याकडून हे गट आरक्षण केलं जातं। एकंदरीत 40 प्रवासी एका एसटीच्या माध्यमातून कोकणापर्यंत पोहोचत असतात आणि अक्षरशः तळ कोकणापर्यंत आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या असतात, वाहतूक कोंडी होते, इतक्या संख्येने बसेस आणि एसटीचा प्रवास होत असतो। मात्र ऐन गणेशोत्सव तोंडावरती आता एसटी महामंडळाने आपला आर्थिक तोटा कमी करण्यासाठी या परतीचा प्रवास जो एमटी प्रवास होतो एसटीचा तो भरून काढण्यासाठी आता 30% दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे गट आरक्षणावरती। परिणामी याआधी 100 रुपये खर्च करणाऱ्या आता चाकरमान्याला 130 रुपये मोजावे लागणार आहेत आणि याचमुळे कुठेतरी गणेश भक्तांमधून आणि गट आरक्षण करणारे जे गावकीतली मंडळी असतात त्या मंडळांकडूनही तीव्र नाराजी केली जात आहे। लवकरच एसटी महामंडळाची भेट घेऊन या संदर्भात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या प्रवासी संघाने दिलेला आहे। या भेटी दरम्यान काही निवेदन सादर केलं जाईल का? ही भेट साधारण कधी होईल याचा काही अंदाज लागतोय का? कारण आता केवळ 1 महिना उरलेला आहे या सगळ्या करता आणि कोकणवासीय हे जर आपण पाहिलं तर अगदी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासूनच कोकणात जाण्यास सुरुवात होत असते। चेतन, निश्चित लागवी ही मोठी धक्कादायक बातमी होती त्यांच्यासाठी, कारण आताच गेल्याच आठवड्यामध्ये या संदर्भातील गट आरक्षणास सुरुवात झालेली होती आणि ज्यावेळी आरक्षण करण्यासाठी ही मंडळी एसटी डेपोमध्ये पोहोचली त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली की एसटीने हे दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परिणामी तातडीने आता या आठवड्याभरातच अवघ्या पुढच्या 2 दिवसामध्येच आपण म्हणू शकतो की जे उपाध्यक्ष आहे एसटी महामंडळाचे त्यांची भेट घेतली जाईल आणि या प्रवासी संघाकडून आता निवेदन दिलं जाईल की ही दरवाढ जी केलेली आहे ती तात्काळ कमी करावी अथवा रद्द करावी, अन्यथा याच आठवड्यामध्ये कुठेतरी या प्रवासी संघाकडून आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा दिला जातोय। परिणामी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा परिवहन मंत्री असतील हे या संदर्भात काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।